नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. मित्रांनो, बायको मुंबईत जॉब करते, ठीक आहे, पोलीस दलामध्ये. नवरासुद्धा मुंबईत जॉब करतो. दोघे जण पण मुंबईत राहत आहेत. पण केस कुठे गेली? तुळजापूरला. म्हणजे मुद्दामून पिळवणूक करायसाठी. आणि नवऱ्याचा जो आहे भीषण अपघात झाला आहे. त्याच्या पायाला पूर्ण जखमा झाल्या आहेत. पूर्ण ऑपरेशन झालं. जवळजवळ 7-8 वेळा ऑपरेशन झालं त्यांच्या पायाचं. 25 लाख त्यांना खर्च सांगितला आहे. त्यांची बघा, त्यांच्या तोंडून ऐका त्यांचं कसं कसं काय हाल चालू आहे. नमस्कार मित्रांनो, मी सचिन भाजीपाले. मी जन्मापासूनच घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरमध्ये राहिला आहे. माझं लग्न झालं 18 एप्रिल 2024 रोजी. आणि लग्न झाल्यानंतरून माझ्या पत्नीला TBचा आजार होता. त्या आजाराची माहिती लपवून माझ्यासोबत तिने लग्न केलं. चल, ते लग्न मी ते देखील मी ॲक्सेप्ट केलं. तिला TBचा आजार होता ते देखील मी ॲक्सेप्ट केलं. ते ॲक्सेप्ट करूनही मग नंतरून तिचं अफेअर होतं. तिच्या मोबाईलमध्येच मला तिचा जो पोलीसवालाच तिचा हिरो होता, ती देखील पोलीसवालीच आहे. आणि ते सगळे व्हॉट्सअपचे मेसेज मी माझ्या फोनमध्ये सगळे व्हॉट्सअप करून घेतले. ह्या संदर्भात तिच्या आजोबांचं वर्षश्राद्ध होतं, ती गावी गेली होती. ह्या संदर्भात मी तिच्या आईवडिलांना आणि तिला गावी जाऊन मी विचारला असता, तर ती सांगितली की ते माझा तो हिरो नाहीच आहे, मी मेसेज केलेलेच नाही आहे. मग जेव्हा मी ती सगळे माझ्याकडे जे पुरावे आहेत ते सगळे तिच्या आईवडिलांसमोर आणि तिच्या गावातल्या काही लोक होते त्यांच्या देखील समोर मी सगळे दाखवले. तर ते तात्काळ आम्ही तिथून निघालो. मग लगेच ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरातल्या वरिष्ठ व्यक्तींना, म्हणजे माझे चुलता, माझा मित्र आणि माझा मावस भाऊ आणि माझे वडील, ह्या सर्वांना घेऊन मी तिच्या गावी बोलून घेतलं. मी तिच्या आजोबांचं वर्षश्राद्ध होतं तेव्हा मी देखील तिथे गेलो होतो. ह्या संदर्भात विचारला तिच्या आईवडिलांसमोर तिला. तर तेव्हा तिच्या आईवडिलांनी सांगितलं की बाबा, आमची मुलगी चुकली असेल, एकदा माफ करा. काय असेल ते आपण त्या पोराला, तिच्या हिरोला, जो तिचा पोलीसवाला हिरो होता, त्या संदर्भात आपण माहिती घेऊन थोडंसं आपण याच्यावरती चौकशी करू. तुम्हाला तुमचा गैरसमज आपण दूर करू. मग जेव्हा मी माझे संपूर्ण पुरावे आहेत माझ्याकडं, तिच्या हिरोसोबत सगळे चॅटिंग, अनेक पुरावे आहेत, एक नाही भरपूर पुरावे आहेत माझ्याकडं. हे सगळे पुरावे मी तिच्या आईवडिलांसमोर दाखवले. तर तिचे आईवडील म्हटले की हो, आमची मुलगी चुकली असेल, एकदा तिला माफ करा. तर मी त्या संदर्भात आम्ही आणुदूर येथे तुळजापूरला गेलो. त्याचं गाव नंदगाव म्हणून गाव होतं. आणुदूर येथे आमच्या घरातले वरिष्ठ लोक, त्यांच्यासोबत आम्ही सगळे पुराव्यासोबत मी इथूनच सगळे चॅटिंग घेऊन गेलो होतो. तेव्हा ती कबूल झाली. परत मुंबईला 18 ऑगस्ट 2024ला आमची एक बैठक बसली, तेव्हा देखील हे कबूल झाली. तर माझं फक्त एकच असं मत होतं की चल ठीक आहे, मी तुझ्याकडून झाली चुकी. तर तिने मला असं सांगितलं की तो माझा ऑफिसमधला मुलगा आहे, तो देखील पोलीसवालाच आहे. तोच मला अपरात्री मेसेज करतो, वारंवार मला कॉल करतो, अश्लील संभाषण करतो. मी म्हटलं ठीक आहे, करू दे, काय हरकत नाही. तर तू पण एक पोलीसवाली आहे, तर पोलीसवाली आहे तर तू तुझ्या पद्धतीने पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तू जाऊन त्या मुलाच्या विरोधात कारवाई कर. तर बोलते, एक पोलीसवाली एका पोलीसवाल्याच्या विरोधात कशी कारवाई करू शकते? म्हणजे ही मुलगी सर तिच्या पतीला सोडायला तयार होऊ शकते, पण तिच्या हिरोला सोडायला तयार होऊ शकत नाही. ती बोलली असं? हां, ती असं बोलली. तर मी म्हटले, मी तुला नांदवायला तयार आहे की फक्त तू त्या मुलावरती गुन्हा दाखल कर. जे काही पोलीस कारवाई करतील करू दे. आपण आपलं लाईफ का आपण खराब करून घ्यायचं? पण ती तसं न करता तिचे आई वडील आणि ती तिथून निघून गेली. तर निघून गेल्यावरती ती तेवढ्यावर थांबली नाही मित्रांनो. परत आमचं 18 ऑगस्ट 2024ला बैठक झाली. नीट ऐका, 18 एप्रिल 2024ला लग्न झालं. तिचं अफेअर मला समजलं जून महिन्यामध्ये. जून महिन्यात झाल्यावरती सगळं तिच्या घरातल्यांना, तिच्या वरिष्ठ व्यक्तींना मी सांगितलं. आणि 31 जुलैला आम्ही ती गावी गेली. आणि त्यानंतर 1 ऑगस्टला तिच्या आजोबांचं वर्षश्राद्ध होतं. 2 ऑगस्टला आम्ही आणुदूर येथे तिथं बसलो. तर तिच्या आईवडिलांनी सांगितलं. परत ते 18 ऑगस्टला मुंबईला आले. मुंबईला आल्यावरती देखील तिने कबुली दिली. आणुदूरमध्ये देखील कबुली दिली की माझं मी चुकले, मला माफ करा. आणि गावात असताना तिच्या आईवडिलांसमोर पण तिने कबुली दिली. ह्या संदर्भात देखील माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत. आणि 18 ऑगस्टला देखील कबुली दिली. शेवटी मी तिला एवढंच मी फक्त एक ऑप्शन ठेवला की त्या मुलावरती तू गुन्हा दाखल कर. तर ती लिटरली सर गुन्हा दाखल करायला मान्य नाही झाली. बोलती, मी एक पोलीसवाली आहे आणि तो पण एक पोलीसवाला पोलीसवालीवरती कशी काय गुन्हा दाखल करेल? मी बोललं, का करू शकणार नाही? कायदा तर सगळ्यांसाठी समानच आहे ना.
तर त्यानंतर तिने असं सांगितलं की माझा मार्ग मला मोकळा, तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा, तुम्हाला जे पाहिजे ते करा आणि मला जे पाहिजे ते मी करते. तुम्हाला आता मुलबाळ वगैरे काय झालं? नाही सर, फक्त मुलबाळ वगैरे काय लग्न नाही? होऊन सर ती फक्त किती 42 दिवस सोबत राहिली आणि त्याच्यामध्ये आमचं कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध नाही झाले. त्यामुळे की तिला टीबीचा आजार होता. त्या आजारामध्ये तिने शारीरिक संबंध ठेवू दिले नाही. आणि बरोबर. मित्रांनो, हे देखील तिचा जो हिरो आहे त्याची बायको आहे, त्याला एक मुलगी आहे आणि त्या मुलीच्या अरे नावाने हिने नंबर सेव्ह करून ठेवलेला, रिया सिक्समी म्हणून. अच्छा. हा, त्या नंबर तिच्या मुलीच्या नावाने नंबर सेव्ह करून ठेवला होता आणि त्याची पत्नी देखील आहे, तिला टीबीचा आजार झालेला ही त्याची मैत्रिणी सांगते. आणि हे दोघं असं सांगतात की मी त्याच्या पत्नीसोबत बोलते. मग मी असं विचारलं, आणि पत्नीसोबत एवढं असले संभाषण, एखादी मुलगी एखाद्या मुलीला की एकमेकांचे प्रायव्हेट पार्टचे फोटो शेअर करू शकतात? नाही, म्हणजे इतकं निर्लज्ज स्पष्ट आजकालच्या मुलींचं, आजकालच्या महिलांचं हे सगळं सर वर्तवणूक समोर येते ती. आणि हे सगळे हॅरेसमेंट झाल्यानंतर सर लिटरली सर तिने 4 ते 5 महिन्यानंतरून डिसेंबर महिन्यामध्ये नळदुर्ग पोलीस स्टेशनमधून मला फोन आला की तुमच्या पत्नीने तुमच्या विरोधामध्ये तक्रार नोंद केलेली आहे 498 आणि डोमेस्टिक व्हायलन्स. पण तुम्ही तर इथे राहतात आणि ती पण इथे राहते, मग तिने तिकडे का गेली? तिने तिकडे गेला तर काय माहिती, तिला आम्हाला त्रास द्यायचा आहे किंवा सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलं की सगळे दागिने घेऊन गेला, सगळे दागिने त्याच्याकडेच आहेत, सगळ्या गोष्टी हिच्याकडेच आहेत आणि तिथे जाताना घेऊन गेलेली आहे. आणि तुम्हाला रात्री फोन आला आणि तुम्हाला सकाळी बोलवलं? हा, सकाळी फोन केला, सकाळी बोलवलं. रात्री आम्हाला किती 8:30-9 वाजता फोन आला आणि बोलते उद्या तुम्हाला नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला हजर राहायचं. अच्छा. आता मुंबईवरून लगेच सकाळी 10 वाजता 9 वाजता मला फोन केलाय. सगळं जे प्रायव्हेट व्हेकल असेल तर जाऊ शकतो, माझ्याकडे तर प्रायव्हेट व्हेकल नाही किंवा काय नाही. मी म्हटलं ठीक आहे सर, मला तुम्ही समज पाठवा किंवा नोटीस पाठवा, त्या अनुषंगाने मी येईल. ठीक आहे, तुम्हाला समज येईल सगळं. तर पोलिसांची पण एकदम आरेवारीची भाषा होती तिकडचे नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये. मग नंतर तिने सगळ्या गोष्टी डिसेंबरमध्ये आमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला. तर त्याच्यामध्ये माझे जे चुलते आहेत ते राहायला आहेत उमरग्याला. बरं. माझा मोठा भाऊ आहे ते राहायला आहेत औरंगाबादला. अरे बाप. हा, आणि आम्ही इथे राहतो घाटकोपरमध्ये. आणि असं आई वडिलांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे एकदम खालच्या दर्जाचे जाऊन त्यांनी हे करून ठेवलं, म्हणजे असं शाब्दिक वाद, म्हणजे सगळ्या घाणेरड्या पद्धतीचे एकदम असली संभाषण त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं. मी म्हटलं ठीक आहे, आम्ही गेलो, सगळ्या गोष्टी तिथे आम्ही जामीन करून घेतला. तर तिकडे विचारलं, बाबा आमच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पंचनामा करून घेतला? बरोबर. की आता मला एक गोष्ट सांगा की जेव्हा पती पत्नीचे वाद होतात, पती पत्नीच्या घरातल्यांचे वाद होतात, त्यांच्या देखील घरातल्यांचे वाद होतात, आणि माझी पत्नी मला 15 तोळे सोनं देणार आहे त्यांच्या घरात जाऊन भांडून घेतल्यावरती? नाही, तो वाद झाल्यानंतर कशाला देतील? बरोबर. असं सांगितलंय की मी तुळजापूरला जाऊन त्यांच्या नंदगाव या ठिकाणी गावाला जाऊन त्यांच्या घरातून मी सोनं घेतलेलं आहे. हे किती निर्लज्जास्पद गोष्ट आहे. अशा पद्धतीचे जे महिला आहेत किंवा जे नवविवाहित दाम्पत्य आहे यांच्यावरती शासनाच्या माध्यमातून किंवा आपल्या कायद्याच्या माध्यमातून, न्यायालयीन माध्यमातून खरंच प्रत्येकाला काही ना काही याच्या संदर्भामध्ये प्रामाणिकपणे दाम्पत्यासाठी एक असं न्याय देण्यात यावा. बरोबर. त्यांची काय प्रॉपर्टी वगैरे आहे का? त्यांची प्रॉपर्टी आहे, ती स्वतः पोलीसवाली आहे, त्यांच्या नावे जमीन देखील आहे, त्याची पर्सनल तिची LIC पॉलिसी आहे, त्याच्या अनेक त्याच्या आर्थिक, माझ्या पत्नीच्या विरोधात आर्थिकला सगळ्या गोष्टी घेऊन ह्याच्याकडे माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. अनेक म्हणजे मी तुमच्यासमोर शो करेल किंवा न्यायालयात शो दाखवेल ना, तेव्हा समजेल की हे किती पुरावे आहेत. अच्छा, मग तुमची केस अजून एव्हिडन्सला आली नाही? एव्हिडन्सला आली नाही. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं एव्हिडन्सला आल्यावर सगळ्या गोष्टी होईल. अच्छा. पण असं विनाकारण कुठल्याही महिलेने कुठल्याही पुरुषाचं आयुष्य खराब करू नये. आणि जरी ती खराब करण्याच्या प्रयत्नात असेल तर ह्याला सदर न्यायालयाने किंवा कोर्टाने ह्या संदर्भात सगळ्या गोष्टी, जे काय प्रामाणिक आहे, जे काय याच्यात तथ्य आहे, त्याच्यातून तुम्ही उत्तर न्यायालयाने द्यावा. आणि तुमचं हे ॲक्सिडेंट वगैरे कसं झालं? ॲक्सिडेंट हेच मानसिक संतुलन माझं ह्या संदर्भामध्ये. आता ह्याच्यामुळे माझ्या घरातल्यांच्या गोष्टी एकदम बिघडत गेल्या. लग्नासाठी तब्बल 10-12 लाख रुपये मी खर्च केला. सर, मी तिला सोने घेण्यासाठी 2 लाख रुपये मी बघा जीपेच्या माध्यमातून मी तिला जीपे केलेले आहेत, आणि 3 लाख रुपये BC घेऊन तिला 3 लाख रुपये दिलेले. सोने खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपये तब्बल दिलेले आहेत. आणि हे सोनं तिने गावाला जाऊन केलेले आहे तिच्या नावावरती. अच्छा. हा, आणि आता मला सांगते की माझं सगळं सोनं घेऊन गेलेलं आहे. अच्छा. हो.
तर आता हे जे ऑपरेशन झालेलं आहे कुठे आता झालं तुमचं? हे 4 महिने केम हॉस्पिटलमध्ये झालेले. 4 महिने केम हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर ह्याच मानसिक संतुलनामुळे मला एकदम हॅरॅसमेंट होत होती किंवा माझ्या घरातल्यांचे बाबा एवढं लग्न झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणून त्या मानसिक संतुलन मी गाडी चालवत होतो. उभ्या गाडीला सर वेल्सवॅगन वेंटो म्हणून गाडी होती, त्यांनी उभ्या गाडीला मला ठोकलं पूर्णपणे. रात्री आमचे रिलेटिव्ह होते, त्यांना पाहण्यासाठी मी गेलो होतो आणि येता मी ह्या सगळ्या मानसिक त्रासामध्ये होतो. हे लग्न झालं, कोर्ट कचेरी आणि एवढ्या सगळ्या, आता इथून मुंबईवरून मी तुळजापूरला जाणं येणं सगळ्या गोष्टी करणं, हे खूप म्हणजे आर्थिक पिळवणूक माझी होतच होती. आता मी धारावीमध्ये एक साईनाथ लॅम्प डेपो म्हणून एक छोटं दुकान आहे, त्याच्यामध्ये मी जॉब करतो. जेमतेम मला त्याच्यातून 15,000 ते 20,000 रुपये पगार येतो. त्याच्यातून माझा उदरनिर्वाह, माझ्या घरातल्यांचा सगळ्या गोष्टी उदरनिर्वाह मी त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी मी सांभाळत होतो. आणि त्याच्यानंतरून ह्या त्रासामध्ये असताना अचानक एक उभ्या गाडीवर मला ठोकली आणि पूर्ण माझा पाय पूर्ण डिस्ट्रॉय झाला आणि त्याच्यामध्ये तब्बल पायाचे जवळपास 27-28 तुकडे झालेले आहेत. 28 तुकडे झाले? 28 तुकडे झालेले आहेत सर. तुम्हाला हे सगळे हॉस्पिटलचे फायली आहेत, सगळ्या ह्याच्यामध्ये सगळं माझे हे सगळे पुरावे आहेत. आणि ह्याच्यावरती तब्बल आतापर्यंत 6 वेळा शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. त्याच्यातले 3 वेळा केम हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. तर केम हॉस्पिटलमध्ये 3 वेळा शस्त्रक्रिया होऊन देखील ह्याच्यामध्ये ते पूर्ण रॉड टाकला अगोदर. ते रॉड टाकल्यानंतर डॉक्टरांचा पण हलगर्जीपणा ह्याच्यामध्ये पूर्ण इन्फेक्शन झालं. कारण एका ठिकाणी जर तुकडे झालेले ते सगळे ते तुकडे रिम्यूव्ह केले पाहिजे, तर त्यांनी ते तुकडे रिम्यूव्ह न करता त्याच्यामध्ये त्यांनी रॉड टाकला. कारण जो हड्डीचा जो चुरा झालेला आहे, तर त्या चुरा होण्याला, तर बोन ग्रोथ होण्याकरता ते बोन पूर्ण प्रॉपरली जॉईंट पाहिजे, ते जॉईंट न करता त्यांनी रॉड टाकला त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये केम हॉस्पिटलचा पण किती हलगर्जीपणा तिथल्या डॉक्टरांचा, ऑर्थोपेडिक. तर त्याच्यामध्ये 3 शस्त्रक्रिया होऊन देखील लास्टला मला सांगायला लागेल की तुमचा पाय कट करावा लागेल म्हणून. अच्छा. मग मी अरे बापरे, कट करायला लागेल म्हणजे इथून गुडघ्यापासून खाली पाय तुमचा कट करायला लागेल. मग मी माझ्या सगळ्या मित्रांना सगळ्यांना सांगितलं की किंवा काय, माझ्या सगळ्या मित्रांनी मला हेल्प केली. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मी सगळं कन्सल्टन्सी केलं सर. कन्सल्टन्सी करण्यामध्ये माझे 1,00,000-1,15,00,000 रुपयाच्यामध्ये निघून गेले. तर माझे काही मित्र आहेत, कोणाकडून मी सगळे असं पैसे मी गोळा करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित ट्रीटमेंट केले. नंतर माझी सगळ्यात चांगली ट्रीटमेंट, मला चांगले डॉक्टर भेटले. मंगल आनंद हॉस्पिटल म्हणून चेंबूरचं आहे, तर तिथं आतापर्यंत माझ्या 3 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. 3 शस्त्रक्रिया एकदम व्यवस्थितरित्या पार पडलेल्या आहेत. आता मी आणखीन ह्याला एक 7-8 महिने ह्याला पूर्ण रिकवर होण्याकरिता जाणार आहे आणखी. पण तुम्ही व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी का नाही घेतली आतापर्यंत? तिकडल्या वकिलांनी मला त्या संदर्भात काय गायडन्सच केले नाही. आता काल जो तुम्ही व्हिडिओ टाकलात त्याच्या अनुषंगाने मी त्यांना फोन केला की त्यांनी सांगितलं की कोर्टाची परवानगी घ्यावी लागते किंवा तुमचं जेन्युइन काय प्रॉब्लेम आहे ते द्यावं लागतं. मी सर्व मेडिकल सर्टिफिकेट दिले, सगळ्या गोष्टी दिल्या. असा पाय घेऊन मी तुळजापूरला कोर्टामध्ये गेलो होतो, तर माझी पत्नी मला म्हणते की हा खोटं आहे सगळं. अच्छा. हा, आणि ह्याचा डिस्चार्ज झालेला आहे, केएम हॉस्पिटलचे कुठले खोटे नाटे पुरावे घेऊन ते कोर्टात हजर करते. आणि तिकडले जज देखील, ते न्यायदेवता, आपण न्यायदेवता मानतो, ते देखील एकदम खालच्या तळाचा असं मला एकदम म्हणजे बिहेवियर करत होते. अच्छा. ह्या परिस्थितीत देखील आहे, उठून उभा राहा, बोल, स्टेटमेंट काय, प्रत्येक तारखेला हजरात जा. त्यांनी बघितलं तुमचे पाय? बघून देखील त्यांनी त्या पद्धतीने वक्तव्य केलं. अच्छा, त्यांना वाटलं का तुम्ही खोटं नाटक करतायत. त्यांचं पूर्ण बघितलं म्हणजे पेपर वगैरे सगळे त्यांनी बघितले? हा, पेपरवरती मी सगळं माझ्या वकिलांच्या माध्यमातून सगळं मी दाखल केलं. पण तुमची बायको जी आहे ती पोलीस खात्यामध्ये आहे, ती स्वतः जॉब करते. तुमचा एक जॉब होता, मग तुम्हाला मुलबाळ नाही, काय नाही, मग तुम्ही व्यवस्थित सहसंमतीने काय नाही सेपरेट झालं? मी सांगितलं तिला, तिने दावा करते की मी तिचे दागिने घेतलेत म्हणून, ते माझे दागिने दे, नाही तर मला 15 लाख रुपये दे म्हणून. आता मी जवळपास मला 15 ते 20 लाख रुपये हॉस्पिटलसाठी खर्च झालेला आहे. लग्नामध्ये तब्बल 10 ते 12 लाख रुपये खर्च झालेला आहे. आतापर्यंत 30-35 लाख रुपये मी ह्या 2 वर्षामध्ये पूर्णपणे लॉस झालेलो आहे. आणि आता मला म्हणते की 15 लाख रुपये दे आणि फारकत घे म्हणून. तर 15 लाख ह्या व्यवस्थेमध्ये मी कुठून 15 लाख रुपये अरेंज करू किंवा कुठून घेऊन येऊ? आता ह्या सगळ्या गोष्टीलाच मी लोकांकडून कोणाचे 5 रुपये, कोणा 10 रुपये, ह्या टक्केवारीने मी पैसे गोळा केलेले आहेत सर. पण तिला 15 लाख कसले पाहिजेत, पण कशाबद्दल पाहिजेत? आता ते तिलाच माहिती. 15 लाख पाहिजे आणि वेगळं बोलते. अच्छा. 15 लाख देत्या ह्याच्यामध्ये तिने हे केलेलं आहे, धमकी देते. हा, धमकी देते. नाहीतर उडून सांगते की तुमच्या पुरं खानदानाचं मी बघते, मी पण पोलीसवाली आहे, मी पण बघते, आम्हाला पण कायदा माहिती आहे, अशा तसे आरेवारीचे गोष्ट करते. ह्याला त्याला फोन लावून विनाकारण आमच्या म्हणजे नातेसंबंधामध्ये इतर लोकांना फोन लावून ती बेजबाबदारपणे काही मनाला वाटेल ते बोलते. अच्छा.
अच्छा, हे कधीपर्यंत बरं होणार म्हणजे सांगितलं? ह्याला आणखीन 7 ते 8 महिने लागणार आहेत पूर्णपणे ठीक व्हायला. आणि हे वरती काय असतं, हे वेगळं काय आहे? आता सर त्या दिवशी मी ह्याचं सगळं माझं पूर्ण म्हणजे सगळ्या गोष्टी बेडवरतीच आहे. त्या दिवशी आंघोळ करताना मी परत पडलो. पडलं? परत पडल्यानंतर जो बोन आहे तो बोन असा पूर्ण डिस्ट्रॉय झाला आणि त्याच्यामुळे हे परत लावण्यात आलेलं सर. आणि हे बसून बसून सर मला मुतखड्याचा पण त्रास झालेला आहे. अरे बापरे. म्हणजे हे एवढं बोलतात ना सगळ्या गोष्टी येतात तर, पण मी अजूनपर्यंत काही खचून गेलो नाही आणि खचणारही नाही. मला पूर्णपणे न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे. न्यायव्यवस्था नक्कीच माझ्याबद्दल किंवा माझ्या सगळ्या केसबद्दल नक्कीच ह्या संदर्भात प्रामाणिकपणे न्याय मला देण्यात येईल बस. तर तुम्ही बघू शकता, आता आपण घाटकोपरला आहोत, तर यांच्याकडे सचिनकडे तर इतकं म्हणजे एवढा हालअपेष्टा भोगतायत ते, म्हणजे एवढा ॲक्सिडेंट होऊन पाय पूर्ण तुटलेला त्यांचा, एवढं सगळं होऊन ते तुळजापूरला गेले. त्यांना थोडं माहिती नव्हतं व्हिडिओ कॉलिंगची वगैरे, किंवा त्यांना गायडन्स नव्हता मिळालेला. तर अशा पद्धतीने सगळं चालू आहे. म्हणजे एक व्यक्ती, एक बायको जॉब करते, तिला पैसे मिळत आहेत, पोलीस खात्यामध्ये आहेत, तरीसुद्धा तिला अजून पैसे हवेत. फक्त पैशासाठी केस टाकलेली आहे आणि हे पिळवणूक चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ही पोडगी कुठे ना कुठे थांबली पाहिजे की नाही? न्यायव्यवस्थेमध्ये काहीतरी तरतूद झाली पाहिजे की नाही? आणि ह्याच्यानंतर ह्यांनी कुठले स्टेप्स घ्यायला पाहिजेत? तर तुम्ही मला कमेंट्स करू शकतात, ह्यांना गाईड करू शकतात. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, समाज प्रबोधनकारक वाटला असेल, तर तुम्ही शेअर करा आणि अजून इतरांना सुद्धा जागृत करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.